अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात काय प्रतिक्रिया काय तुमची? नाही, कसं असतं की एक बोलण्याला पण पातळी असली पाहिजे. राजकीय तो शिष्टाचार आहे. आणि जर अशा पद्धतीनं अनावरस बाप वगैरे असं जे राऊत म्हणत असतील तर मला असं वाटते त्यांचा मेंदू तपासला पाहिजे. माणसाच्या शरीरात 10 इंद्रिय असतात. ते असं म्हणतात की पक्ष यांच्याजवळ नाही. एकनाथराव शिंदे साहेबांकडं शिवसेना गेलेली आहे, त्यांना माहीत आहे. थोड्याच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकालसुद्धा आमच्या बाजूनं लागणार. पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हाला भेटणार आहे. कारण 44 आमदार पक्षाचे आमच्यासोबत आज आहेत आणि पक्ष आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला सरळ डोळ्यानं काही दिसत नसेल तर तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे का, तर त्या मोतीबिंदूचं ऑपरेशन कदाचित राष्ट्रवादीलाच करावं लागेल. अनवरस बाप वगैरे हे जे शब्द आहेत किंवा ही भाषा जी आहे ते राजकारणात कितपत योग्य? नाही, राजकारणाची पातळीच नाही आहे ना. राऊत आता रोज पातळी सोडून बोलत आहेत. त्याच्यामुळे अशी भाषा जर ते करत असतील तर प्रतिक्रिया येणारच आहेत. त्याच्यामुळे बाप कोणाचा कोणी काढावा, आता बोलता आम्हाला पण येतं. पण शेवटी आता महायुतीत एकत्र आल्यामुळे आम्हाला काही शिष्टाचार आणि पक्षाचे प्रोटोकॉल पण आहेत, कुठलाही हे होऊ नये म्हणून. पण त्यांचं वक्तव्य हे अशोभनीय वक्तव्य आहे आणि नक्कीच एक शिष्टाचार म्हणून किंवा या संस्कृतीचा भाग म्हणून अशा वक्तव्याचा मी निषेधच करतो. पुढचे वक्तव्य पुढच्या काळात जर अशी वक्तव्य सुरूच राहिली तर काय पक्षाची काय भूमिका असेल? संजय राऊतांची वक्तव्य बंद होऊच शकत नाही. आणि ते वक्तव्य करणार नाही तर ते चर्चेत राहणार नाहीत. त्याच्यामुळे ते रोज वक्तव्य करत राहतील. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रवक्तेच पक्षाचे, वरचे नेते नाही. कारण त्यांची लेवल शेवटी त्यांच्या लेवलचीच लोक उत्तर देतील ना. त्याच्यामुळं वरचे नेते देणार नाहीत. आम्हीच पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांना तोडीस-तोड उत्तर द्यायला समर्थ आहोत. अमोल मिटकरी 3 वर्षाचे महिमान कलाकार आहे. या महिमान कलाकारांनी 3 वर्ष मौज-मस्ती करा, नंतर या महिमान कलाकार तुम्हाला कुठंच दिसणार नाही. या महिमान कलाकारांचे गावात सरपंच नाही, गावात सोसायटी नाही, गावात जिल्हा परिषद पंचायत सदस्य नाही. या महिमान कलाकारांनी जेवढे वर्ष राहिले तेवढ्यात मौज-मस्ती करावी. राहिला ऑपरेशनाचा प्रश्न, आम्ही जर ऑपरेशन करायला लागू तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.